गुरुवार 23 जुलै रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयासमोर ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने शांततेच्या मार्गाने लॉंग मार्च करणाऱ्या विद्यार्थ्यांवर बेछूट लाठीमार आणि लोकसभा विरोधी पक्षनेते राहुलजी गांधी, खासदार प्रियंका गांधी तसेच इतर नेतेगण आदींना अटक करण्यात आली। या विरोधात धरणे आंदोलन जिल्हाध्यक्ष चेतनसिंह पवार यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी संविधानकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून जोरदार घोषणाबाजीसह केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा दिला पाहिजे आणि इतर मागण्यांचे निवेदन महामहिम राष्ट्रपती भारत सरकार यांना माननीय तहसीलदार कल्याण तालुका यांच्या मार्फत देण्यात आला। नीट सारख्या परीक्षांमध्ये वारंवार पेपर फुटींमुळे लाखो विद्यार्थ्यांचं मोठ्या प्रमाणात मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे। त्यामुळे सदरील विद्यार्थी हे सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वात शांततेच्या मार्गाने उपोषण करत होते, परंतु हुकुमशाही पद्धतीने त्यांचे आंदोलन दडपण्यासाठी बळजबरीने त्यांना इस्पितळात दाखल करण्यात आले। त्या निषेधार्थ विद्यार्थ्यांनी संसदेवर लॉंग मार्च केला असताना त्यांना सरकारकडून अमानुष अशी मारहाण करण्यात आली। त्यामध्ये हजारो विद्यार्थी हे जखमी झाले। माननीय विरोधी पक्षनेते श्री राहुल गांधीजी, माननीय श्रीमती प्रियंका गांधी, काँग्रेस खासदार, वरिष्ठ काँग्रेस नेते हे सर्वजण देशातील तरुणांच्या भविष्याशी संबंधित मुद्द्यांवर शांततापूर्ण पद्धतीने आपला आवाज उठवण्यासाठी लोककल्याण मार्ग येथे ठिय्या आंदोलन घेतलं असता त्यांनाही चुकीच्या पद्धतीने हाताळण्यात आलं आणि जेरबंद करण्यात आलं। तालुकाध्यक्ष केतन पवार यांनी अशी भूमिका मांडली। परीक्षेत झालेल्या अनियमितता आणि त्या व्यवस्थात्मक अपयशांवर संसदेत तातडीची चर्चा करून ज्यांनी लाखो विद्यार्थ्यांचं भविष्य धोक्यात आणलं आहे त्यांना तात्काळ शिक्षा करावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री श्री धर्मेंद्र प्रधान यांचा तातडीने राजीनामा घ्यावा असं प्रतिपादन चेतनसिंह पवार यांनी केलं। या प्रसंगी ज्येष्ठ पदाधिकारी श्री अशोक फनाडे, लता पाटील, पंढरी भोईर, विजय नायर संयोजक, कल्याण तालुकाध्यक्ष श्री केतन पवार, मुरबाड तालुकाध्यक्ष श्री अनिल चराटे, मुरबाड तालुका कार्याध्यक्ष धनाजी बांगल, जिल्हा पदाधिकारी श्री किरण केणे, युवक तालुकाध्यक्ष अमोल सुरोशी, गोविंद शेलवले, बिपिन भावार्थे, अल्पसंख्याक जिल्हा कार्याध्यक्ष गुलजार पटेल, सुरेश मोहते, महिला अध्यक्षा संध्या कदम, अशफाक शेख अध्यक्ष अल्पसंख्याक, नईम खान, जयवंत हरड, देवराज अलनजाडे, NSUI नेते सौरभ देशमुख, सुनील शिर्के, जाफर शेख, मुदस्सर शेख, सुनील ठाकरे आणि अन्य पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। व्हिडिओ रिपोर्टर भरत दळवी, KTV न्यूज, मुरबाड। आपल्या परिसरातील बातम्या आमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकावर संपर्क साधू शकता। दूरध्वनी क्रमांक 9833235011। त्याचप्रमाणे अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या KTV न्यूजच्या ईमेल ID वर देखील संपर्क करता येईल।